सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही मुन्नारमधून करतोय चेकआउट आमच्या ह्या हॉटेलमधून आणि आज आम्ही चाललेलो आहे मुन्नार टू टेकडी आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे। आणि त्याचसोबत तिकडे ज्या गोष्टी होणार आहे जसं एलिफंट राईड, त्याच्यानंतर कथकली आणि एक मार्शल आर्ट करून असतं, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही तिकडे करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळं कव्हर होणार आहे। आज आपला आहे डे 3 केरलामध्ये। पण मित्रांनो, एक गोष्ट सुंदर फार माझ्या मागे दाखवतो। मित्रांनो, दिवसाचा सुरुवात बघा कशी झालेली आहे। एकदम मस्त पाऊस पडतोय, असा रिमझिम रिमझिम पाऊस आणि सगळं असं हिरवगार झालेलं आहे बघा। कसं वाटतंय स्वप्नाली? एकदम खूपच सुंदर वाटतंय, निसर्गात येऊया। ठीक आहे, चला आता ह्या व्ह्यू सोबतच आता आम्ही 5 मिनिटात हॉटेलमधून करणार आहे चेकआउट। आणि तिकडं पण बोलतायत की आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं जे पेरियारमध्ये आम्ही जाणार होते, रिव्हरमध्ये आमची काय ती बोटिंग होती ना, ती कॅन्सल झालेली आहे कारण तिथे ऑरेंज अलर्ट दिला होता, मला मेल आलेला आहे। सो ठीक आहे, चला कॅन्सल झालं तरी ज्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो त्या आता आम्ही नक्की करणार आहे। लेट्स गो बा। सो आम्ही रेडी आहेत चेकआउट करायला। आमची गाडी आणि आमचं सामान वगैरे सगळं चालतं आहे आतमध्ये। सो पाऊस पडायला लागला आहे त्या सेम टायमाला, सो थोडंसं अवघड आहे आणि खरोखर खूप असं मनाला वाईट वाटतं की ह्या हॉटेलला सोडून चाललो आहे, मुन्नारला सोडून चाललो आहे। पण शेवटी हा प्रवास आहे बाई, कुठे ना कुठे तर एंड होणार आहे। सो चला आता निघूया तिथून। मध्ये जी जर्नी असणार आहे, सिनिक ब्युटी असणार आहे, ते सगळं आता दाखवणार आहे ते तुम्हाला। चला आज निघूया तिथून। तर मित्रांनो, हे बघा इकडे जाग्या जाग्यावर ना असे झिपलाईन आहेत आणि 1.5 किलोमीटरची ही झिपलाईन आहे। पूर्ण रिव्हर वगैरे क्रॉस होते। खाली तुम्हाला एक रिव्हर दिसत असेल, ती रिव्हर ना ती क्रॉस होते पूर्ण। त्याला घे ना झूम। हे बघा एक माणूस चाललाय भाई झिपलाईनवरून आपल्या शॉर्टसाठी, खास त्याला आत्ता पाठवलं आपण, गेलेला पण आहे तो, दिसेल बघा आता, दिसतोय का तो? अरे जाताना जो रस्ता आहे ना बघा, सगळ्या झाड आहेत ना, ते जास्वंद आणि ते ब्लू कलरचे कोणते फुलं असतात रे, ब्लू टीचे जे फुलं आहेत ना, ते सगळी ह्या रस्त्याने तुम्हाला कंटिन्यू जाताना दिसत आहेत बघा। भरपूर वेळापासून आमची गाडी चालली ना, आत्ता स्वप्नालीने नोटीस केलं तेव्हा मी त्याचे काढले, पण मला असं वाटतं ती स्पेसिफिक त्या एरियामध्येच होती। चला आता इथून सिटीत। सो मित्रांनो, या एक पॉईंट दाखवतो। गणपतीची मूर्ती, काय सुंदर अशी मूर्ती आहे बघा ना, फारच सुंदर। आता आम्ही दर्शन घेतो। दर्शन घेतल्याच्या नंतर मग तिथून पुढे जायचं आपल्याला। बघा इथे काहीतरी या रस्त्याने आम्ही आले, ठीक आहे, मुन्नारहून आले, ह्या साईडला टेकडीला, ह्या साईडला जायचं, ह्या साईडला जायचं माहिती नाही मला, बट मध्ये ही मूर्ती आहे। पहिले पण आलेले, खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची। सो आता इथे दर्शन करतो आम्ही दोघं जोडीने आणि मग पुढे जातो। गणपती बाप्पा मोरया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्ये सुसर्वदा। आपण घेतलेलं आहे नारळ पाणी, 80 रुपये, 60 रुपये आणि यांनी दोघांनी 80 वाले घेतलेत, आम्ही 60 वाले घेतलेत। डार्क टूथपेस्ट आणि तरी पण ट्राय करतो। चला आता गणपतीच्या मूर्तीच्या बाजूलाच आहे। स्वप्नाली, कसं आहे नारळ पाणी? खूपच भारी लागतं, एकदम टेस्टी आहे, अमृतासारखं। ठीक आहे। आणि इथे गणपतीची मूर्ती, इथे स्वप्नाली पिते नारळ पाणी। नारळ पाणी तर पिले आता, पण त्याच्यामध्ये पतली मलाई पण आहे आणि जेवढं गोड नारळ पाणी होतं ना, तर थोडी पतली जी मलाई आहे ती खायची आता, ठीक आहे। तो हे बघा, हे माझ्या ह्याच्यातलं खाते वाटतं। अरे डुकरा, अरे बाबा खा, किती खा। नारळ पाणी तर भरपूर गोड होतं। टेस्ट कशी आहे? चांगली। ठीक आहे। इकडे नारळाचं दुकान आहे मंदिराच्या बाजूलाच, मंदिर म्हणजे ओपनच मूर्ती आहे, त्याच्या बाजूला हे आहे मंदिर। सो ट्राय करू शकता। चला आता टेकडीला जाऊयात न थांबता। सो आम्ही एका पॉईंटला पोहोचलो टेकडीमध्ये आता, आणि इकडे सगळं कथकली, मार्शल आर्ट्स आणि इथे हत्ती पण आहेत पुढे। हत्तीचं सवारी वगैरे तिकडे पुढून होते। सो तिकडे जातोय मी आता। तिकिटे वगैरे काढायचे, पहिले आम्ही कथकलीचे तिकिटे काढून घेतो आणि त्याच्यानंतर मग टायमिंग वगैरे देतील ते, त्याच्यानुसार आम्हाला इकडे परत यायचं, हॉटेलला जाऊन परत आम्ही येणार आहे। सो आता सध्या पहिले जातो, तिकिटे वगैरे काढतो। सो आम्ही तिकिटे तर घेतलेली आहेत। इथं भरपूर मोठी लाईन होती आणि
कलारी जो मार्शल आर्ट पण बोलतात आणि कथकली या 2 शोची आम्ही तिकीटं घेतलेली आहेत. पर पर्सन 300 रुपये शोचे आहेत आणि जे हत्ती राईड आहे म्हणजे एलिफंट राईड आहे त्याचे 700 रुपये आहेत. तर 2 त्याची तिकीटं घेतले आणि संध्याकाळी 7 ते 8चा शो आहे एक आणि एक 6 ते 7चा आहे म्हणजे 2 तास आमचे ह्याच्यामध्ये जाणार आहेत. सो मित्रांनो आम्ही एलिफंट सफारीसाठी आलेले आहेत आणि बघा काय क्यूट हत्ती आहे. एवढा क्यूट हत्ती तुम्ही बघितलंय का? बघा किती क्यूट आहे, हसतं असं वाटतंय आणि त्याच्यावरती 2 जण बसलेले आहेत. आता ह्याच्यानंतर मंगेशन ते जाणार आहे. आता आशीर्वाद देते बघा त्यांना, आशीर्वाद देते बघा हत्ती, सगळ्यांना आशीर्वाद देतोय तो. काय क्यूट वाटतो यार. वाव वाव वाव. आम्ही पण जाऊया असं. बघा तिकडे अजून एक हत्ती आला, दुसरा अजून एक हत्ती आला, यांच्या मागं एक अजून एक हत्ती आहे. मागच्या टायमाला आलेले ना थोडेसे वेगळे होते बट ठीक आहे. चला आता यांचा चान्स आल्याच्यानंतर आम्हाला माहीत पडेल काय होणार आहे काय नाही. ओके सो मंगेशन ते हत्तीवरती चढतायत आत्ता आणि बघा काय क्यूटचा हत्ती आहे इथे. सो तू खातोय आणि त्याच्यावरती ते लोक दोघं चढलेले आहेत मस्तपैकी. काय क्यूट आहे यार, क्यूटेस्ट. दोघं चढतायत. स्वप्नाली कसं वाटतं हत्ती? हा ये ना त्याच्या बाजूला उभी राहा. तर आता वहिनी आणि मयूर चढतायत त्यांच्या राईडसाठी. बसले भाई दोघं. मयूर हा नव्हता तो, दुसरा होता मागचे. आम्ही फायनली बसलेले आहेत हत्तीवरती. पहिले काय फिक्स नव्हतं, आता अचानक आम्ही बसलेले आहेत हत्तीवरती. हत्तीची सवारी करतायत. आमचं हत्ती बघा किती क्यूट आहे, कान हलवते मस्त पैकी. आता आमची सवारी चालू होणार आहे. ठीक आहे चला लेट्स गो. तर प्रवास तर दोघांचा झालेला आहे सुरू. आम्ही बसलेले आहेत एलिफंटवरती आणि तुम्हाला थोड्याच वेळात पुढचं दाखवेल. बापरे काय शपथ, खूपच मस्त वाटते. पण ठीक आहे चला, मागच्या टायमाला आलेलो त्याच्यापेक्षा तर भारी वाटतंय जरा. पण जंगल दाखवतो आणि हत्ती कसं चालतोय त्याची चाल पण दाखवतो मस्तपैकी तुम्हाला. एक मोठा हाती घूमने चला, मकड़ी की चाल में जाके फसा. काय मस्त चाल आहे हत्तीची. फारच स्वीट आणि सुंदर असा हत्ती आमचा. स्वप्नाला त्याला हात लाव ना एकदा. मी फोन पकडतो, तू हात लावतो. नाही वागता नाही वागता येते. हा ठीक आहे चालेल, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा आता सो मला ते एकदम जबरदस्त वाटतं. 1 किलोमीटरचा राऊंड आहेत बोलत आहेत. सो 1 किलोमीटरचा राऊंडवरून आम्ही उतरणार आहेत. पण भारी यार, हा खूपच क्यूट आहे यार, आवडला जाम मला. आता नंतर आशीर्वाद पण देत होतो, तो आशीर्वादचा पण एक काढायचा आहे. ठीक आहे चला आता जाऊया पुढे. चाललाय आमचा हत्तीमध्येच थांबला थोडासा. आता विचार करतोय काहीतरी. पुढे जा बोलतायत त्याला. येते पुढे येते, हळूहळू पुढे येते. घोडे मारे. मित्रांनो दादांनी आमचे खूप चांगले असे व्हिडिओ आणि फोटो तर काढलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला हा जो हत्ती आहे तेव्हा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, त्याचं नावसुद्धा सांगितलेलं आहे. तर नाव आहे हत्तीचं मारिया. खूप सुंदर असं नाव आहे आणि खूप सुंदर अशी चाल आहे त्याची. आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा राऊंड आहे कंप्लीट होत आहे आमचा आता. पण आता बॅक कॅमेऱ्याने त्याची चाल दाखवतो तुम्हाला. काय मस्त चालतं आणि बाजूने ना एकदम असं दोन्ही साईडनी ती केळ्याचीच बागा आहेत ना, केळ्याच्या बागा आहेत मला वाटतं. आणि बिंदास थोडा वेळ पहिले आराम करत होता तो आणि आता त्याला परत आणलेलं आहे आणि ते दादा मस्त घेऊन चाललेत त्याला. 1 मिनटं बघा, मस्त दोन्ही शेताच्या मधून असा एकटा चाल काढतायत आणि ते खूप चांगल्या प्रकारे त्याला हँडल करतात आणि खूपच म्हणजे एकदम मस्त ट्रेन केलेलं आहे त्याला. थांबतो मध्येच, ब्रेक घेतो जरा थकल्याच्या नंतर आणि परत चालतोय. वा खूपच मस्त आहे. त्याची स्किन पण एकदम मस्त आहे. स्वप्नाला हात लावून दाखव त्याला. वा छान. न घरी पारे. आम्ही तर एलिफंट सफारी करतोय पण एलिफंट शॉवर सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. बघा तिकडे एलिफंट शॉवर सुद्धा चालू आहे. बघा हे समोर मस्त एलिफंट
त्याला शावर चालू आहे बघितलं. हो सगळे मस्त मजे करतात एलिफंट सोबत. एलिफंट झालं वाटतं यांचं शावर संपलं. हत्तीला लागली आहे तहान. सो हत्ती आता चाललाय पाणी प्यायला. सो मस्तपैकी तो पाणी पिणार आहे. बघा वरतून पाणी पिण्याचं सेशन चालू आहे त्याचं. हे बघा समोर शावर चालू आहे बघा. लहान पोरगी आंघोळ करते. वा मजाच येत असेल. काय भारी आहे यार एक्सपिरियन्स. जर तुम्ही कधी केरळला येत असताना भले 700, 1000, 1500 जे पण जातील मित्रांनो वर्थ एक्सपिरियन्स आहे. एकदा नक्की ट्राय करा. बघा काय ती काय मजा करते बघा. हे बघा आता एक लास्ट राऊंड. हो झाली आंघोळ तिची. अजून एक राऊंड बोलतोय. झालं बाई आता चालले ते लोक आशीर्वाद घ्यायला. तू मधून काढ मध्ये जा तुझं. आता यांचा आशीर्वाद आणि फोटोशूट आहे. या जवळ आहे वहिनी. काहीच नाही करत तो फ्रेंडली आहे. फोटो काढ आता. सोंडवरती करेल आता तो. कसं वाटते मयूर? सोंडीत ठेवा. गणपती बाप्पा समजून द्या. थोडं जवळ या ना. हे तो बघ. भाई हा पण बघा काय आवड आहे. हा आपलावाला आहे काय? हा या कसं वाटलं वहिनी? मजा आली की नाही? मजा आली. 1400 काय 1500 काय 2000 वर्थ होते यार. आहे ना. वरतून शॉवर पण चालू होतं तिथे. मी त्याच्या पण क्लिप घेतल्या. ते नाही का शावर हा का? लहान बाळाला. चला फायनली आम्ही पोहोचलेले आहेत आमच्या हॉटेलपाशी. आमचं हे हॉटेल आहे ठीक आहे. काय प्रायमा कीज बाय लेमन ट्री असं करून काहीतरी नाव आहे याचं. सो आत्ता आम्ही चेक इन करतोय. सो जातो आता आतमध्ये इथून. सो लेट्स गो. सो मित्रांनो आता जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. आल्याला त्यांनी हर्बल टी करून दिलेलं आहे काहीतरी. गरम आहे खूप पण टेस्टी खूप जबरदस्तच आहे असं वाटतं मला. आता जाऊया वरती स्विमिंग पूलमध्ये जरा आंघोळ वगैरे करायची. ते पण शॉर्ट दाखवणार आहे तुम्हाला. आता चार्जिंगची फोनला सक्त गरज आहे. 2-3% आहे. ओके सो चला आमची रूम भेटलेली आहे आम्हाला. चला चेक इन करूया. ठीक आहे चेक इन तर आम्ही ऑलरेडी केलेली आहे. फक्त हॉटेलमध्ये जायचं बाकी होतं. रूम बघायची बाकी होती. लाईट वगैरे लावलेल्या आहेत. चला सगळ्यात पहिले रूम बघून घेऊया. त्याच्यानंतर आपण वॉशरूम पण चेकआउट करूया कसं आहे. हॉटेलचं नाव आहे प्रिमास की बाय लेमन ट्री. आणि खरोखर मी याचे रिव्ह्यूज बघितलेले आहेत. जबरदस्त असं हॉटेल आहे. या आतमध्ये ठीक आहे. असं काय आम्हाला बेड भेटलेलं आहे. आम्ही जस्ट सामान ठेवलेलं आहे आमचं. सो बेड छोटा मस्त क्वीन साईज बेड आहे हा. आणि त्याच्यानंतर आम्हाला इकडे त्यांनी एक लॅम्प दिलेला आहे. टीव्ही आहे. त्याच्यानंतर जर कोणाला काम करायचं तिथे डेस्क दिलेला आहे त्यांनी. त्याच्यासोबतच त्यांनी आम्हाला एक छोटंसं हे दिलेलं आहे. आणि किचनचे जे आपलं किचन जे नाही जर तुम्हाला काही कॉफी वगैरे बनवायचं असेल तर त्याचं सगळं सामान इथे आहे. आणि स्टोरेजसाठी इथे जागा. आणि चला या वॉशरूमसाठी येऊया. वॉशरूम मध्ये काय काय दिलंय त्यांनी आपल्याला बघूया. चला ठीक आहे. सगळ्यात पहिले ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट समोर जर बसलाय ना भाई पाय तुमचे ओले नाही होणार. पाय ठेवून तुम्ही हे करू शकता. खरोखर हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. नंतर एक आपल्याला इथे वॉश बेसिन आहे. त्याच्यानंतर शॅम्पू वगैरे दिलेले आहेत भरपूर सगळे. आणि हे इकडे आतमध्ये ठीक आहे. सो असं काही यांचं बाथरूम आहे का मी दाखवतो आतमध्ये. ओके सो असं काही यांचा हे आहे. वरती शॉवर आहे मोठावाला. आणि ते हवा प्युरिफायरचं काहीतरी आहे माहिती नाही. बट इथे जर लागला तर शॅम्पू एक्स्ट्रा. आणि इथे तुम्हाला जर हातात घेऊन आंघोळ करायची असेल तर हातात घेऊन आंघोळ. गरम पाणी आणि कोल्ड पाण्याचं हे इथे आहे. सो चला बाहेर जाऊन बघूयात अजून काय. आज जर संडासमधून तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर तुम्ही संडासमधून पण फोन लावू शकता
ठीक आहे, अशी सिस्टम दिली आहे यांनी. आणि असा काही मोठा आरसा यांनी दिलेला आहे. हेअर ड्रायर आपल्याला दिलेलं आहे केस वगैरे सुकवण्यासाठी. छोटंसं स्टोरेजसाठी इथे त्यांनी कबट पण आपल्याला दिलेलं आहे, जिथे त्यांनी एक काय गोदरेजचं लॉक आहे का काय माहिती नाही, सोबत उशी वगैरे, बाप रे बाप भरपूर सगळं सामान आहे. आणि एक छोटं फ्रीज पण असतं, ते आपल्याला इथे आहे बघा. हे फ्रीज पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कोणत्या साईडने उघडतं माहीत नाही. हां, हे काय फ्रीज पण आहे. ठीक आहे, चला. तर मला रूम ही फार आवडलेली आहे. मस्त रूम आहे एकदम. असं काय हे आहे, बघू शकता इकडून असं दाखवतो मी. ठीक आहे, 2 पेंटिंग पण आहे, वरती पंखा पण आहे, AC सेंट्रलाइज आहे. आणि ACचं कंट्रोल बघा, काहीतरी नवीनच आहे. हा हे बघा, ACचं कंट्रोल असं कधी बघितलंय का? मी तर फर्स्ट टाइम बघतोय. चला आता भाई थोडा वेळ जरा आराम करतो. 5 वाजता परत निघायचं आहे आम्हाला कर्तकली. त्याच्यानंतर भरपूर सगळे हे करायचे. सो लेट्स गो भाई. थोडा फ्रेश होतो आणि मग निघूया. तर ठीक आहे मित्रांनो, आपण चाललेलो आहेत आता टॉप फ्लोअरला, जिकडे स्विमिंग पूल आहे. चला माझ्या मागे मागे. तर मित्रांनो, या हॉटेलचा जो स्विमिंग पूल आहे बाय द वे टॉप फ्लोअरला आहे. चला बघूया कसं आहे. तो चला इकडून आपल्याला जायचंय वरती. ये स्वप्नाली, आरामात आरामात आरामात. बघा इथून या. छोटा पूल आहे रे, जास्त मोठा नाही. तर आम्ही आलेलो आहेत आता सध्या टॉपला. आणि स्विमिंग पूल जसा मी तुम्हाला दाखवला, हा स्विमिंग पूल आहे. पण जे मागच्या साईडला जे निसर्ग आहे ना, तो जबरदस्त आहे. एकदा परत दाखवतो मी. हा बोला. पण गाईज, मुन्नारमध्ये जो व्ह्यू होता ना तसा व्ह्यू नाही, पण हा व्ह्यू पण सुंदर आहे. कारण मुन्नार कसं हिल स्टेशन आहे आणि हे थोडं खालच्या बाजूला आहे. पण भाई एक नंबर आहे आणि चांगलं वाटतं हॉटेल. खरंच हे खूप मस्त वाटतं. तू एक गोष्ट नोटीस केली इकडची, या साईडला जे आहे ते एकदम असे गाव आहे. म्हणजे जास्त हाऊसेस वगैरे आणि दिसतात. तिकडे आपल्या सगळं समोरचं nature दाखव ना, आहे. समोर पण एक हा तसंच बॅक आहे कॅमेराने हॉटेल. दाखवतो, एक बॅक हा. कॅमेराने दाखवतो. मित्रांनो, स्वप्नाली सगळ्यात पहिले हिंमत करते पाण्यात उतरायची. थंड थंड पाण्यामध्ये. खूप थंड पाणी येते, खूप थंड पाणी. खूप थंड आहे. गुडघ्यापर्यंत मला भीती वाटते. ए उतर, चल. आता चॅलेंज घेतलंय. चल, स्वप्न आली उतरली बाई. ए उतर ना, उतर स्वप्नाली. आजा. अरे लहान पोरं जाऊन आले, जा चल. मग तू का नाही जात आहे? हे खूप मोठं आहे उंचीला. आम्ही 4 फूट आहे. अरे छाती एवढे, छाती एवढे. बहिणी तिकडेच राहा आता. हिम्मत. अरे जा. अरे 4 फूट आहे फक्त. स्वतःच मंग्या गेला. तुझा आता गेलाय ना तू. फायनली उतरली आहे स्वप्नाली पाण्यामध्ये. आणि मंग्या पण एक राऊंड मारून आलेला आहे. खूप थंड आहे रे. पण मित्रांनो, माझी काही हिंमतच आहे ना पाण्यात उतरायची. नाही, पण मुन्नारपेक्षा कमी आहे. हा, तुम्ही बोलताय तसं. बघूया. आम्ही आतमध्ये चाललोय कर्तकली बघायला आता सध्या. सो तिकीट वगैरे घेतलेली, आता आतमध्ये चाललोय आम्ही. लेट्स गो. असा काही एंट्रन्स आहे. सो इथून आतमध्ये चाललोय. ओके, सो इथे ठीक आहे. इथून असं पुढे जायचं. इथे लोक कपडे बिपडे घालतायत अजून. 63 हे बाई इथे 68. सो इथे आमची सीट आहेत. हेच आहेत ना? किती? 60 68, 69, 70, 71. 70. चला. आता कथकलीचा शो तर झालेला आहे. आता इकडे दुसरीकडे कलारी, जो म्हणजे मार्शल आर्ट्स बोलतात त्यांचा,
तो शो चालू होणार आहे. आता थोडंसं 10 मिनटं लेट झालं पण जाऊया आता आतमध्ये आपण. तर आम्ही दोघं बसलेलो आहेत आता. मार्शल आर्ट चालू झालेलं आहे. 10 मिनटं लेट झालं कारण माझा दात दुखत होता. गेलो मी आणायला. सो आता चला आता एंट्री होते यांची. एक काहीतरी झालेलं आहे. चला आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो त्यांची एंट्री वगैरे. जल्दी जा. Switch on the flashlights.
शो जोरात. बघितला मित्रांनो, शो बघितला. मार्शल आर्टचा शो होता, एवढा जबरदस्त होता. लिटरली गुड्स बम्स आले बॉडीवरती, एवढा जबरदस्त होता, मजा आली. चला आता जाऊया तिथून पुढे. मसाज करायचा आहे. मसाज कसा होणार वगैरे ते तर दाखवणार नाही, बट चला मसाज कुठे आहे ते दाखवू शकतो. आलोय फायनली मसाज करायला. मसाज करायचं ठिकाण हेच आहे आमचं. ठीक आहे, मयुरा आयुर्वेदिक सेंटर. ठीक आहे, दाखवतो. आणि चला आता जाऊयात. आता आलेले आहेत मसाज करायला. लेट्स गो. चौघाच्या चौघं. सो मित्रांनो, आपण आलेले आहेत तिथे मसाज करायला. बघा, ते आपले मसाजचं हे सेट करतात. आता इथे आपला 1.5 तास मसाज चालणार आहे. ऑलमोस्ट काहीतरी 1800 ते 2000 रुपये काहीतरी घेतलेले आहेत पर पर्सन. चौघाचे आम्ही केलेले तिथे. आणि आता मसाज करणार आहे. चला लेट्स डू इट. आणि 1.5 तासानंतर तुम्हाला सांगतो कसं झालं मसाज. चला लेट्स गो. ओके, सो मित्रांनो, आपण बसलेलो आहे स्टीमरमध्ये. आपला मसाज तर झालेला आहे आणि एवढं भारी वाटलंय ना, एकदम मस्त रिलॅक्सिंग फील झालेलं आहे. आणि आपका नाम क्या बताया आपने? मेरा नाम प्रजिन। प्रेजीन. यस सर। भाई उन्होंने बहुत मतलब खूपच चांगला मसाज केला त्यांनी, प्रेजीननी. जर आला ना तर मयुरामध्ये येताना तर प्रेजीनसाठी नक्की विचारा. जबरदस्त मसाज केला आहे त्यांनी माझा. आणि स्ट्रीमर लावले. आता सध्या कपडे अजिबात नाही आहेत माझ्याकडे, छोटीशी चड्डी आहे बस. आता चला व्हिडिओ इथेच एंड करतो. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असेच व्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. डे 4 ची वाट बघूया. चला टाटा बाय बाय. थँक्यू.